नमस्कार मंडळी, माझा घरचा स्वयंपाक ह्या चॅनल मध्ये आज तुमचं स्वागत आहे. आज आपण आंबे ही धुवून घेतली. ह्या आंब्याचं तकू करणार आहोत. कसं करणार आहोत ते दाखवणार आहोत करून. आता ह्याच्यावरचं टरफल काढून घेते. हे असं वरचं टरफल काढून घेते आणि असा पांढरा शिपट करावा लागते आंबा करून मग ह्याला खिसून घेते. आता हे आंब्यावरचं काढून घेणं झालं. हे आंबे असं वाटते असे पांढरे शुभ्र करायचं आणि ह्याला खिसून घ्यायचं. आता हे आंबे समजे झाले खिसून घेणं. आता ह्याला भिजून घ्यावं लागते. हे खिसून घेणं झालं, हे धुवून घ्यायचं असं. आता हे 1 2दा 3दा धुवून घ्यायचं. हे असं पिळून घ्यायचं म्हणजे हे आंबट लागत नाही, चांगलं लागते खायला असं. झालं ही 2दा धुले. असं गच्च गच्च पिळून घ्यावं लागते. दोन 3दा धुवून घ्यावं लागते. आता हे 2 3दा झालं धुवून. आता झालं 2 3दा पाण्याने धुलाय का लागत नाही आंबट. ह्याच्यामधला आंबटपणा निघून जातोय. आता असं वाटतं हे धुवून घेतल्यानंतर खोबर किसासारखं. आता ही लसूण सोलून घेते. लसूण सोलून झालं, लागल तेवढं लसूण घेतलं सोलून. कढई ठेवून घेते. आता ह्याच्यात लागल तेवढं तेल टाकून घेते. लागल तेवढा कांदा चिरून घेते बारीक.
हो का, ही झाला कांदा चिरून घेणं. आता लसूण हे असं चिरून हे वाटून घेते. काही लसूण घेऊन वाटून झालं. काही जिरे टाकते. लसूण टाकते. कांदा टाकते. कांदा आपल्याला ही थोडं, आता हे थोडं केले हो. आता सध्या खाय पुरतं हे थोडा तकू केले. थोड्या तकूला कांदा घालून बी केलं तर चालतंय. लय तकू वर्षभराचं ठेवलं तर त्याला तकूला कांदा चलत नाही. नुसतं जिरे आणि लसूण. हे तळून घेणं झालं. आता ह्याला उतरावून त्याच्यात मीठ, मिरची लागल तेवढं मिरची टाकायचं. चवीला मीठ टाकायचं. काय एवढं मीठ टाकून घेते चवीपुरतं. मिरची टाकून घेते. एवढी कलर दिसायसाठी हळद टाकून घेते. हे मोहरीचं पीठ 2 चमचे टाकून घेते. हे मध्ये तक्कू खिसलेलं हे आंबा टाकून घेते. नकट तेल थोडं झालं. समजा असं समजा काही असं एकजीव करून घ्यायचं. मध्ये समजा मिक्स हो. आता हे झालं समजा एकजीव. आता हे हे तक्कू झाला तयार. हे झाला तक्कू तयार. कसा वाटला कमेंट करून सांगा.